जय गुरु सर. चालेल. ठीक आहे. मला जरा थोडा वेळ लागला आज. आमच्या इथे प्राध्यापक सच्चिदानंद शिवडे आलेत. ते बर. रामकथेवर सप्ताह घेत आहेत. रामकथेतल्या काही काही गोष्टी आणि काही चांगलं प्रबोधन करतायत, तर ते ऐकायला मी आणि माझी पत्नी जातो. अरे वा. हा, त्यामुळे तिथं पोचायला जरा ट्रॅफिकमुळे वेळ लागला, बाकी काही नाही. काही चालेल. हरकत नाही. चालेल. मी शेअर करतो. आपण 6व्या धड्याला सुरुवात केली होती. हो. हा. आणि 5 पर्यंतचे सर्व धडे आणि 5 पर्यंतचे सर्व रेकॉर्डिंग ही मी केलेली आहेत. कदाचित कालचं मी केलेलं नसावं. नाही, कालचं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे अपलोड वर युट्यूब चॅनलमध्ये. ठीक आहे. हा, परवा कारण की विशाखाताई विचारत होत्या ना झालंय का नाही म्हणून. अ, हो, माझं ते बुडलं होतं शनिवारचं तुमचं एक. बुडलं, हा हा, हा, म्हणून आहे मग आहे ते सगळे आता. हा. चालेल. आपलं माझ्या मते ही आपण क्रियापद बघितली होती आणि आपण हेही म्हणलं होतं की शेवटची जी दोन आहेत ती आत्मनेपदी आहेत. लढणे किंवा जाणणे अशा अर्थी. आणि त्यानंतर मग मला फक्त सीमाताई सोनसळ केलेलं दिसतंय. भ्राता, भ्रातृ हा शब्द. मी श्रोताचं टाकलंय, पण अच्छा, आता लेट श्रोतृ. टाकलंय. हा, श्रोतू नाही मग टाकलंय. मी ते नाही बघितलं कारण की हं. म्हणजे सकाळपर्यंत तुम्ही जर का टाकलं असेल तर मी ते बघू शकतो. नाही, पण मी नंतर मात्र आताच, दिवसभर मी स्वतःच कामावर असतो. सर हा, मी मी पण आताच संध्याकाळी टाकलं थोड्या आल्यानंतर वेळापूर्वी. टाकलं. बर बर बर, ठीक आहे. मी नंतर बघीन, मग आता हरकत नाही. चालेल. मी ऑफिसवरनं आल्यानंतर मग करून टाकलं साहजिक आहे, आता. साहजिक आहे, बरोबर आहे. हा, चालेल. ठीक आहे. मग आपण काल कोणाचं शेवट झालं होतं काही लक्षात होतं? नाही, अ, आपण ते हे करत होतो. आपण शब्द करत होतो ना, पिता वगैरे, हो, पितृ वगैरे, ते हो, बघितलं होतं. ते करत होतो. हा, आणि माझ्या मते त्यावेळेला अपर्णाताईंनी शेवट एक शब्द केला होता माझ्या मते. हो, हो. हा, मी पितृ केला होता, मग त्याच्यानंतर कोणीतरी मातृ केला होता, आणि मग अजून एक झाला होता. बरोबर आहे. मग आपण असं करूयात, आपण निशिगंधा ताई आल्या असतील तर त्यांच्यापासून सुरुवात करू. पण नाही, त्याही नाही येत नाही का, 10 दिवस त्या नाही येत. मग आपण सीमाताईंकडेच जाऊ. हो. मातृभाषा में अनुवाद कीजिए. एतत् कस्य गृहं वर्तते. हम्म. हे कुणाचे घर वर्तते म्हणजे आहे सारखंच आहे असते, आहे वर्तते. आहे. हा, हे कुणाचे घर आहे. हा, वर्तते. येतात म्हणजे हे. म्हणजे तत् म्हणजे ते, येतात म्हणजे हे. हो. आणि येतात गृहम, गृहम बद्दल म्हणजे आपण रीती. नपुंसकलिंगी बद्दल बोलतोय म्हणून आपण येतात वापरलं. हो. पुढचं कोण घेत आता? सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर. मी हा अस्मिन् गेहे के निवसन्ति. हा, ह्या घरात कोण कोण राहतात. राहतात. कहा कऊ के. बघा, प्रथमा आणि बहुवचन आहे कहच. हम्म. कहा कऊ के प्रथमा, कम कऊ कान द्वितीया, केन काव्याम कैही तृतीया. होतं की नाही? हो. प्रश्नार्थक सर्वनाम कोण. आणि अस्मिन ही सप्तमी आहे कारण की गेहे म्हणजे घर, घर. हम्म. गेहे ही सप्तमी म्हणून अस्मिन पण सप्तमीच व्हायला पाहिजे. हो. हा. पुढे कोण घेत आहे आता? विद्याताई नंतर कपिलजी असतील तर कपिलजी, रुपालीजी असतील तर रुपालीजी, आणि दोघही नवरा बायको नसतील तर विशाखाजी. अस्य गृहस्याधिपतिः किं व्यवसायः करोति.
हे अस्य म्हणजे हे गृहस्यापदी घराचे अधिपती किम काय कोणता काय व्यवसाय करता करतो. करतो करतो करोती हा, म्हणजे करतो गृहस्य अधिपती म्हणजे कुटुंब प्रमुख. कुटुंब प्रमुख आपण मराठीत म्हणतो ना की या कुटुंब प्रमुख कोण आहे. हो. आणि एक लक्षात ठेवा बरं का, कुटुंब प्रमुख हा कायम पुरुषच असतो असं नाहीये बरं का आपल्या संस्कृतीत, सनातन धर्मात. हो. घरामधला मी पण जो कर्तबगार असतो, जो जास्त हुशार असतो, ती व्यक्ती कुटुंब प्रमुख असते. आणि जर का ती स्त्री असेल तर मग स्त्री हीच ग्रहाची कुटुंब प्रमुख असते. जशा जिजामाता होत्या. हो. बरोबर हा, असं नाही झालं की बाबा शहाजीराजे होते तोपर्यंत जिजामाता कोणी नव्हत्या. घरातले सगळ्यात महत्वाचे निर्णय या जिजामातांनी घेतलेले आहेत. हा. हे गृहस्य अधिपती हा एक शब्द आहे का गृहस्य गृहस्य अधिपती अधिपती, संधी गृहस्य अधिक संधी अधिपती संधी आहे ही. ना तो ओके हो हो, संधी नक्कीच. आणि हा समास आहे म्हणजे हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. बरोबर हा. गृहाधिपती म्हणता आलं असतं बरं का, तर तो समास होईल. गृहस्य अधिपती हा समास नाही होत, तो संधी होईल. बरोबर हा, गृहाधिपती केलं तर तो समास होईल, षष्ठी तत्पुरुष. आणि तो तुम्ही पुढे शिकालच. हा, किम व्यवसाय करोती, या या घराचा प्रमुख काय व्यवसाय करतो. हा, पुढे कोण करताय? विशाखाताई नंतर सुकेशाताई. सुकेशाताई नसतील तर मग आपण मोहिनीताईंकडे जाऊ. मोहिनीताई तुम्ही म्यूट वर आहात का? मी मगाशी आलेल्या तर बघितल्या. हो सर आहे. हा हा, किम ठीक आहे. हा किम रामकृष्ण गृहस्थास्य स्वामी हा, पहिले आता गृहस्थास्यचं हे सोडवा. प्रमुख 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 गृहस्थ. गृहप्रमुखच आहे. गृहस्थास्य म्हणजे घराचा स्वामीच विचारला इथे पण गृहस्थास्य मुख्य. आता हा पहिले संधी तर सोडवा ताई. गृहस्थ आणि स्थास्य गृहस्थ. गृहस्थ अधिक अस्य स्थास्य गृहस्थ अधिक अस्य. अस्य गृहस्थास्य गृहस्थ अधिक विसर्ग आहे पुढे, अधिक हा अस्य. अस्य हा, म्हणजे थोडक्यात काय, अस्य गृहस्य स्वामी रामकृष्ण किम अस्ति. किम म्हणजे काय? हा, या घरात घराचा गृहस्थ, आता असेल. गृहस्थचा या अर्थ काय, जो माणूस घरात राहतो तो गृहस्थ असतो. हो. हम्म. तर आणि काय रामकृष्ण घराचा किंवा अस्य अस्य गृहस्य अस्य 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 म्हणजे या घराचा नाही, इथे कसं होईल, मराठी. हा कि गृहस्थास्य म्हणजे ज्याला आपण कसं म्हणायचं आता, या हाऊस होल्डचा, आपण जो इंग्लिश मध्ये म्हणतो ना हाऊस होल्ड, हा हा बरोबर या आहे. घरात या घराचे स्वामी आहे ना, घराचे हा, मालक गृहस्थास्य म्हणजे त्या Very हाऊस good. होल्डचा स्वामी कोण आहे. हो मला तसंच समजलं होतं की किम रामकृष्ण गृहस्थास्य स्वामी आहे की म्हणजे या हा, घराचे काय मालक रामकृष्ण रामकृष्ण आहे या का हाऊस होल्डचा स्वामी आहे का. आहे का हो बरोबर आहे, असा आहे तो. रामकृष्ण हे घराचे मालक आहेत का. बरोबर आहे, हम्म. घराचे मालक म्हणजे गृहस्थास्य स्वामी. गृहस्थ अवस्था असते ना आपली, हो गृहस्थावस्था म्हणतो आपण. हो
लक्षात येत आहे का हा शब्द गृहस्थास्य? हो सर, हो लक्षात सर. आलं. हो हाऊस हो होल्ड. कळलं. गृहस्थाश्रम त्याला इंग्लिश मध्ये आणि जास्त प्रॉपर शब्द आहे करा, किंवा कदाचित माझं मराठीचं ज्ञान इथं तोकडं पडतंय. सर आपल्याकडे घराचे मालकच म्हणतो हा, गृहस्थाश्रमातील आपण घराचे मालक मुख्य म्हणतो, पण आता तुम्ही किंवा बघा, सर्वे सर्वा असं जसा आता हिंदी मध्ये बघा बरं शब्द का, मी म्हणू तुम्हाला शकतो. ह्याचा छान अर्थ सांगू शकतो. इस गृहस्थी का नाम, घर गृहस्थी. तुम्ही हो, कधी हिंदी ऐकलं असेल कुटुंब तर कुटुंब होईल का ह्या कुटुंब कुटुंबाचं? प्रमुख तुम्ही आहे. कुटुंबही म्हणू शकता, पण खऱ्या अर्थी गृहस्थी, हा अच्छा, गृहस्थी हा जो शब्द आहे ना घरगृहस्थी हिंदी मधला, चलाने वाला. तो चपकल बसतो बघा. बरोबर. हा हा. घरगृहस्थी चलाने वाला. बरोबर आहे. घर गृहस्थी चलाने वाला कौन है यहाँ? तो जो गृहस्थी आहे ना, तो हा आहे, तो गृहस्था. हम्म. आणि हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द, त्याचं षष्ठी आहे ते वचन, विभक्ती. काही काही वेळेला हिंदी भाषा जास्त सरस आहे हे तुम्हाला जाणवेल जसं पुढे जाल तसं. चालेल, पुढे कोण घेत आहे? मोहिनीताई, नंतर छायाताई, तुम्हीच आहात. हो सर. नहि रामकृष्णस्य गृहम् अपरमस्ति. हा, पहिल्या आधी संधी विग्रह करा परमस्तीचा. अपर अधिकम अस्ति. नाही, अपरम अपरम अस्ति. अस्ति. अच्छा, अपरम अस्ति. अपरम हे कशाचं विशेषण आहे? गृहांचं विशेषण आहे. ग्रहाचं. हो. हा, न ही, न न ही म्हणजे न आणि त्याच्या पुढे ही आहे. न असलेला. नाही नाही, नंतर करू आपण. रामकृष्णस्य गृहम अपरम अस्ति म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? रामकृष्ण घरातील इतर व्यक्ती आहे बा, मुख्य नाही नाहीये. नाही नाही नाही, अपरम अस्ति. रामकृष्णस्य, रामकृष्णाचे घर. रामकृष्णाचे घर. हा, मग अपरम अस्ति अपरम. म्हणजे काय होईल? नाही सांगतो, म्हणजे नाही सांगू शकत, मला आपण आठवत मराठीमध्ये नाही. अ, आपला आणि परका म्हणतो आपण, बरोबर? हा. हा, तर दुसऱ्याचा जो असतो त्याला अपर म्हणतात. अच्छा, अपरम म्हणजे काय? म्हणजे दुसरं आहे. कुटुंबातल्या व्यतिरिक्त. नाही 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 नाही, हा. आपला आणि परका हे कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल आहे, पण इथे हा. अपरम म्हणजे दुसरं आहे. आता कसं आहे बघा, अच्छा. तुम्ही हा जर का संवाद नीट बघितला, हे कोणाचे हा. घर आहे? हो. हा, मग विचारतात हो. रामकृष्ण या घराचा स्वामी आहे का? हो. मग तो काय त्याचं उत्तर तर नाही, नाही. रामकृष्णाचं घर वेगळं आहे, दुसरं आहे. अनदर अनदर हाऊस हा, म्हणतात. अपरम, अपरम. अनदर, दुसरं. हं. हा, नाही हा. रामकृष्णाचे घर दुसरे आहे. अच्छा, हा, म्हणजे ते त्या घरातील नाहीये बा तो, पण तिथे हा, आलेला तो आहे. कारण की तो रामकृष्ण हा घराचा मालक नाहीये ना त्या. मागे. हो. अपरमस्ती म्हणजे दुसरे घर. हा, म्हणजे रामकृष्ण दुसरे दुसऱ्या घरातला आहे, तो या घराचा नाही, त्यामुळे तो या घराचा मालकही नाही. नाही. हं. बघा पुढचंच वाक्य आहे. हा. ते तर. आणि लताताई घेतील ते. हो. एतत्तु सदाशिवस्य गृहमस्ति. हा, आता बघा, एतत्तु हा एक शब्द आहे, त्याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे आणि गृहमस्तीचा पण करायचा आहे. एतत् अधिक तू. बरोबर, एतत् त पाय मोड्या अधिक तू. आणि आता ग्रहमः अधिक अस्ति. नाही, ग्रहम अधिक ग्रहम अस्ति. हा, मग ग्रहम परत अधिक. पाय मोड्या. हो. हे सदाशिवचे घर आहे. हे तर, तर तू म्हणजे तर आहे ना. हो, तू म्हणजे तर राहिले इथे. हा. हा, हे हे तर सदाशिवचे घर आहे. त्यांच्या अनुवादात तर राहिलंय. काय म्हणतात? हा. हो, इथे राहिले अनु नाही का, बरोबर आहे. हा. मी तर म्हणून म्हणलो आणि बघा मी स्वतः विसरलो, म्हणजे करताना बरोबर केलं आणि इथे लिहिलेलं बरोबर नाहीये. हे इथे येत तू हे तर पाहिजे.
तर सदाशिवाचे शिवचे का सदाशिवाचे? सदाशिवाचे पाहिजे. मी फक्त हे लाल अक्षरात करून ठेवतोय, म्हणजे मग काय होईल, दिलीपजी हो त्यांच्या वर्गातही ते सांगतील ना संध्याकाळच्या वर्गाला, की हो जर का त्यांनी चुकीचं लिहून घेतलं असेल तर ते त्यांना बरोबर मिळेल. हो हा. सदाशिवाचे घर आहे. हम्म. हे तर सदाशिवाचे घर आहे. पुढे आता सदाशिव या व्यक्तीविषयी बोललं जात आहे. हो हो. सदाशिव सदाशिव कोण घेणार आहे? महाशयः मी सीमा. हा सीमाताई घ्या. सदाशिव सदाशिव महाशयः आङ्ग्लमहाविद्यालये प्राध्यापकः अस्ति. हा महाविद्यालय म्हणजे इथे सप्तमी झाली आहे. आंग्ल महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. सदाशिव महोदय म्हणू शकतो आपण, किंवा महाशय. महाशय, सदाशिव महाशय. इंग्रजी सदाशिव महाशय म्हणजे इंग्रजी महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापक अगदी बरोबर, इंग्रजी महाविद्यालयाचे किंवा इंग्रजी महाविद्यालयात पण म्हणता येईल, कारण की सप्तमीच आहे. हो. त्यामुळे चे न होता तर त म्हणायला पाहिजे. लागेल. चे नाही. हा बरोबर. हा महाविद्यालयात विद्यालय आहे ना सप्तमी, त्यामुळे तच वापरायला लागणार आपल्याला. हो सर, मराठी संस्कृतमध्ये आपण जेव्हा ट्रान्सलेट करतो तेव्हा हा हे चुकू शकतं ना आमचं, म्हणजे नाही षष्ठी नाही नाही, सप्तमी. तुम्ही महाविद्यालयात मराठीमध्ये व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे की नाही महाविद्यालयात म्हणणं. हो. हो हा बरोबर मग ते का नाही आपण म्हणत. पण मग चे आणि त मध्ये कसा, म्हणजे असं ते म्हणजे आपल्याला तर एवढं सवय झाली. महाविद्यालयस्य प्राध्यापक असतं तर तुम्ही महाविद्यालयाचे म्हणलं असतात. हो नाही, आपण मराठीतच विचार करतो तेव्हा हो म्हणजे आता बोलताना आपण पटकन असंच म्हणणार की ते म्हणजे जसं मी आता हा विचार न करता बोलले की हा महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, म्हणजे ते हो पण डोक्यात तसं आहे नाही, आता असं तुम्ही बघा वाटतं. बरं का, तुम्ही एक क्षणभर बघा. तुम्हाला हा विचारलं की काय करतो तो शाळेत शिकवतो. हा मग तिथे का बरं शाळेला तुम्ही शाळेत म्हणता. शाळेला नाही म्हणत. हा तुम्ही शाळेचा शिक्षक आहे असं म्हणता का? नाही. तो काय नाही. करतो, तो शाळेत शिकवतो. तो काय करतो, तो कॉलेजात शिकवतो. हो. हा मग तिथे का बरं त वापरलं ताई, सांगा बघू. तुमची नेहमीचीच सवय मी सांगतो. हम्म. बघा, तुमच्या दररोजच्या जीवनातलं मराठी आठवा आणि सगळ्यात बरोबर. पहिला प्रश्न हा स्वतःला विचारायचा की मी आजपर्यंत बोलले याचा अर्थ ते बरोबर होतं का, कमी चुकत होते. चुकत होतं. हो. तर जाणीवपूर्वक मराठी पण बघायला पाहिजे आपण काय बोलतो. साहजिक आहे, आपली मातृभाषा आहे हो ताई. हम्म. त्याविषयी माफी नाहीये चुकल्याबद्दल. कलोक्युअल भाषा बदलत जाते ना, पण त्यामुळे ते त्याच्यात नाही, पण चुकीचं गेलं कलोक्वियल भाषा असली तरी व्याकरण बदललेलं नाहीये. हम्म. आणि तिथेच तर मग शिकले आणि अशिक्षित यांच्यामध्ये फरक येतो ना ताई. बरोबर. आपण ठरवायचं आपली गणना कशात करून घ्यायची. आणि याचा अर्थ असं नाही होत की अशिक्षित माणसं कमी दर्जाची आहेत. कदाचित त्यांना आपल्यापेक्षा जास्त व्यवहार ज्ञान पण असतं, पण भाषा शुद्ध नाही ही मात्र वस्तुस्थिती बदलत नाही. हम्म. आणि भाषा शुद्ध असणं हे अत्यंत आग्रहाचा आपणच आग्रह धरायला लागतो.
मग नाही तर मग इंग्रज येतात आणि आपल्यावर राज्य करून आपल्याला गुलाम बनवून निघून जातात. आणि निघून गेल्यानंतरही 200-250 वर्ष झाली आपल्यावर राज्य केलं, 100-150 वर्ष, पण आपल्यावर गुलामगिरी मात्र 200 वर्ष झाली अजूनही गेली नाही. त्यामुळे आपणच आग्रही राहिलं पाहिजे. भाषा स्वच्छ आणि आखीव रेखीवच पाहिजे. अशिक्षितांचा अपमान करायचा नाहीये आपल्याला. ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊयात. सीमाताई येता झाल्या ना, मग आता विद्याताई तेंडुलकरच आहेत. तत्र साहित्य विषय सहा मध्या तत्र साहित्य विषयमध्यापयति. नाही, हे बघा, साहित्य असं म्हणा, साहित्य विषयमध्यापयति. एक शब्द आहे ना, मग साहित्य एका विषय दमात म्हणायचं आहे हा. आपल्याला. साहित्य विषयमध्यापयति. हा, त्याच्यातही तुम्ही म्हणा, तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय, चला तुम्ही म्हणा एका दमामध्ये. साहित्य विषय मध्यापयति. बरोबर. अब हे बघ, आपल्याला घाई गडबड जरी केली नाही ना, तरी एका दमात म्हणायचं, एवढं लक्षात ठेवा आणि शांतपणे म्हणा. साहित्य विषयमध्यापयति. साहित्य विषयमध्यापयति. हा, आता संधी विग्रह करा. साहित्य विषयम हा, म पाय मोड्या. अध्यापयति. हा, शिकवतात. शिकवतात. बरोबर आहे. तेथे तेथे ते नाही, साहित्य विषय तो तेथे. तो तेथे साहित्य विषय शिकवतो. बरोबर. कारण की आता आपण सदाशिव बद्दल बोलतोय. तो आंग्ल महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. मग त्याच्यात काय करतो, महाविद्यालयात प्राध्यापक म्हणजे कुठल्या विषयाचा प्राध्यापक आहे, तर तो साहित्य विषयाचा आहे. असं हे संभाषण सुरू होत आहे. तो तेथे साहित्य विषय शिकवतो. आणि इथे ते वगैरे एवढा आदरार्थी म्हणायची गरज नाहीये बरं का, सह म्हणल्यानंतर. हो, सह तोच येणार. हा. मी आहे ना आता का कोण आहे मध्ये? म्हणजे तुम्ही एक बघा, आपण इतरांशी बोलताना ते वगैरे अशा आदरार्थी बोलतो, पण आपण चक्क आपल्या देवाविषयी मात्र अरे तुरे बोलतो. हो. असं कधी म्हणतो का की हा माझा पांडुरंग आहे, हे माझे पांडुरंग आहे म्हणतो का हो? हा माझा राम आहे, हा माझा कृष्ण आहे, हा माझा कन्हैया आहे. मग देवाला मात्र आपण जो सर्वोच्च आहे, जो खरा आपला मालक आहे सगळ्यांचा, त्याला आपण मात्र अरे तुरे करतो. आता पण मग यांच्या अनुवादात त्यांनी ते चुकलंय. चुकलंय ना? ते चुकलंय. मी असेल तर मी वर्गात विद्यार्थ्यांना सांगेन, सह म्हणजे तो. सह म्हणजे तो. याच्यात काही म्हणजे अपवादच नाहीये, शंका पण घ्यायची नाही ती. क्रोधित होत नाही आणि शिकवतो. छात्रानुपदेशती पुत्र छात्रावस्थाया. चालेल, पुढे. एक मिनिट, मी जरा सेव्ह करतो, म्हणजे मग ते विसरलो असं नको. आता कोण, मी आहे का? एक मिनिट. आता झाल्या विद्याताई तेंडुलकरच करत होत्या. त्यांनी एका दमात वाचलं होतं ना ते शब्द. तो साहित्य छात्रानुपरी तस्य तुम्ही जाताय. हो ना, मीच आहे ना. छात्राणुमुपरी तस्य पितृवत् स्नेहः वर्तते. छात्राणाम उपरी. बरोबर आहे. छात्राणाम म पाय मोड्या आणि नंतर उपरी.
तस्य पितृ म्हणजे विद्यार्थ्या छात्राणाम आहे म्हणजे अनेक वचने म्हणून विद्यार्थ्यांवर च्या उपरी माला नाम म्हणजे षष्टी रामाणाम च्या विद्यार्थ्यांच्या वर वर तस्य त्याचे हा पितृवत प्रेम आहे प्रेम आहे पितृवत हा, प्रेम आहे हा किंवा स्नेह आहे. हो आणि पितृवत हा शब्द आपल्या मराठीत आहे बर का. मी आहे हा त्यामुळे पितृवत म्हणलात तरी चालेल, वडिलांसारखं म्हणलात तर अजून जरा तुम्ही ओढ केलीत त्याची, म्हणजे जास्त सोप्या मराठीत सांगितलं. मृतवत म्हणजे मेल्यासारखं पडणे, हो की नाही? बरोबर हो आपण म्हणतो ना का हा अगदी मृतवत पडलाय. चालेल. याच्यात काही शंका आहे? स्नेह वर्तते, स्नेह नाही. मध्ये स्नेह हा करताय बघा, प्रथमा एकवचन मध्ये आहे. हो पुढे कोण घेत आहे? तुमच्या नंतर मोहिनीताईच आहेत. सः हो न कदा छात्रेभ्यः तर माझं आहे ना सर. सॉरी, सुकेशाताई मध्ये राहिल्या का? हो. हा नाही ओके नाही, मग सुकेशाताई सॉरी. वाचू? हो हो तुमचंच आहे. स न कदापि छात्रेभ्यः क्रुध्यति. तो कदापि नाही, न म्हणजे छात्रेभ्य विद्यार्थ्यांवर क्रोधित होतो. बर विद्यार्थ्यांना नाही भ्य म्हणजे छात्रेभ्यः कुठली हा आली ठीक आहे. षष्टी. कृत छात्र हा पुल्लिंगी आहे, मग छात्रेभ्य काय होईल? करा बघू. राम हा रामवर म्हणा बघू. ते पाठ नाही ना सर. अरे आता तुम्ही प्रवेश करताय ताई, राम शब्द तर निदान पाठ पाहिजे, नाही तर आयुष्यात काही राम नाहीये. मग रामेण रामे हा मी देवाला देव केलेला आहे ना. देवो देवाः प्रथमा देवो देवान देवान द्वितीया देवेन देवाभ्याम दैवेहि तृतीया देवाभ्याम देवेभ्य बहुवचन येईल सर हे हा चतुर्थीला. ठीक आहे, चतुर्थी आहे. किंवा पंचमी करा, देवात देवाभ्याम देवेभ्य. हा मग आता काय असू शकतं इथे सांगा बघू. छात्रेभ्य म्हणजे बहुवचन हे आपल्याला कळलं. चतुर्थी असेल किंवा पंचमी असेल, बरोबर. चतुर्थी म्हणजे देवेभ्य साठी. देवेभ्य. चतुर्थीचे प्रत्यय काय आहेत? स लाते सला नाते. आणि पंचमीचे काय आहेत? ऊन हुन पासून. चतुर्थी होईल बर, कारण चतुर्थी का होईल बरं मग? कारण छात्रांना म्हणजे नाही पण विद्यार्थ्यांना रागवत नाहीत. क्रोध्यते तशा म्हणजे अर्थी पण रागवत. होईल किंवा विद्यार्थ्यांप्रती रागवत नाहीत. मग प्रति झालं तर मग ते नाही, तरी देखील तरी ते चतुर्थीच संप्रदानच आहे. होतं, तरी चतुर्थी हो, होतं. कारण की चतुर्थीचं कृष्णाय नमः म्हणजे काय? कृष्णाप्रती मी बरोबर. नमन करतो. चतुर्थीच होईल. दोन्ही दोन्ही चतुर्थी ह्याच्यात होणार आहे. विद्यार्थ्यांप्रती रागवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना रागवत नाहीत. स लाते सला ना ते, तो जो ना आहे ना बहुवचनातला, तो प्रत्यय लागलाय. येतंय लक्षात सुकेशाताई? आलं. हा, इथे वर जे आहे ते चुकलंय यांचं, जे ज्यांनी कोणी केलंय त्यांनी. आणि त्याच्यात सगळीकडे त्यांनी ते म्हटलंय, ते तो पाहिजे. सहच त्यांनी नेहमी तो केला. ते आपला उगाच आदरार्थी बोलायचं म्हणून म्हणलेलं आहे.
हे विद्यार्थ्यांना पाहिजे नाही का? आणि क्वचित आपण विद्यार्थ्यांवरच म्हणतो, असं होतं मुलांवर रागवू नका असं, म्हणून ते अहो तसं पण केलेलं आहे. मुलांना रागवू नका पण आहे की हो शब्द. हो आहे, पण लोक तसंच मग मला म्हणतात कळत नाही की आपण योग्य आहे तर का नाही वापरत. तो रागवत नाही. चालेल. हो. हा. तो विद्यार्थ्यांना. हा. जरा आता हे मोठं वाक्य आहे पण ठीक आहे. कोण करणार होतं? मोहिनीताई आहेत का आता? हो सर, हा आहे. घ्या. स सदैव छात्रान् उपदिशति यत् छात्रावस्थायाम् चित्तेनाध्ययनं कर्तव्यम्। निद्रया कलहेन वा समयः न यापनीयः। हम्म. ते स म्हणजे ते किंवा सदैव. तो सदैव हम्म. छात्रां म्हणजे विद्यार्थ्यांना हा पण तो द्वितीय मध्ये आता इथे द्वितीय छात्राण रामान सारखं रामान द्वितीय करेक्ट बहुवचन. छात्रान छात्रांनो उपदिशति नाही छात्रान उपदिशति हा म्हणजे तो सदैव नेहमी नेहमी विद्यार्थ्यांना उपदेश विद्यार्थ्यांना उपदेश किंवा उपदेशतो उपदेशितो. हा की छात्रा की यत म्हणजे की विद्यार्थी अवस्थाया म्हणजे छात्रावस्थाया म्हणजे छात्रावस्थेत विद्यार्थी हा अवस्थेत एकाग्र अधिक चित्त अधिक अध्ययनम हा एकाग्र एकाग्र चित्तेन चित्तेन अध्ययनम. अध्ययनम एकाग्र चित्तेन अधिक अध्ययनम अध्ययनम कर्तव्यम म्हणजे काय कर्तव्य की म्हणजे छात्रावस्थेत हो विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थी अवस्थेत छात्रावस्थेत छात्रावस्थेत एकाग्र चित्ताने चित्ताने अभ्यास केला पाहिजे केला पाहिजे किंवा कर्तव्य करणे आहे कर्तव्य म्हणजे कर्तव्यम करणे निद्रा आहे. म्हणजे झोपेत किंवा कलहेन म्हणजे झोपेत किंवा कलहामध्ये भांडणात वा म्हणजे दोघांमध्ये निद्रा किंवा भांडणात वेळ समय म्हणजे वेळ न म्हणजे वाया घालवू नये. वाया हा. यापनीय म्हणजे वाया न घालवणे. आता बघा निद्रया म्हणजे काय होईल? मालयासारखं मालया तसं निद्रया म्हणजे निद्रया कुठली विभक्ती आहे मालया? नीट बघा, नीट शांतपणे आठवा. मालयाह नाही या हो कुठे आहे ताई? मालया आहे ना नुसता निद्रया मालया. ओके 1 मिनिट. माला माले माला प्रथमा माला माले माला द्वितीया मालया मालया म्हणजे मालाभ्याम तृतीय येत. तृतीया म्हणजे काय? ने बरोबर आहे. हा ने हेशी निही ईशी प्रत्यय. झोपेने वा कलहाने म्हणजे भांडणाने वेळ यापनीय म्हणजे वाया घालवू नये. यापनीय वाया घालवू नये. हो हा यापनीय म्हणजे व्यर्थ व्यतीत करणे या अर्थी आहे. वाया घालवणे. वाया न घालवणे. हा समय घालवू नका. यापनीय म्हणजे अपवय
हा वेळेचा अपव्यय, अपव्यय. अगदी अपव्यय हा एकदम सुंदर शब्द आहे छायाताई. हो. निद्रेने वा भांडणाने वेळ वेळेचा अपव्यय न करवू नये. अपव्यय न करणे आहे, हा. अशाच साधारणतः अर्थ येईल. कारण की हो. प्रिस्क्रिप्टिव्ह बघा, घालवू नका. हा. डॉक्टर आपल्याला घालवू सांगतात ना की तुम्ही औषध घेतलं पाहिजे, हम्म. डॉक्टर आज्ञा नाही करत किंवा ते तुमच्या समोर भीकही मागत नसतात, विनंतीही करत नसतात. ते तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतात. कर्तव्याची जाणीव करून देतात. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. अच्छा. तुमच्याकडनं काय करणं अपेक्षा आहे हे आज्ञा न देता जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला प्रिस्क्रिप्शन देणं म्हणतात. हो. लक्षात येत आहे? मी जर हे थोडं वाक्य हो. दुरुस्त करायला लागणार आहे आपल्याला. तर मी एक मिनिट, काय झालं, पुढे गेलं का? मला हे दुरुस्तच करायला लागणार आहे बरंच या वाक्यामध्ये. मी ते दुरुस्त करेन. तो नेहमी विद्यार्थ्यांना उपदेश करतो की हा, विद्यार्थी दशेत एकाग्रतेने अभ्यास करा म्हणण्यापेक्षा करणे आहे, आणि झोपेत म्हणण्यापेक्षा निद्रया म्हणजे झोपेने किंवा भांडणाने वेळ व्यतीत वाया घालवू व्यतीत करू न करणे आहे असेल. ठीक आहे, म्हणून तर मी हे लाल अक्षरात केलंय. मी ते व्यवस्थित करतो. आणि हा बोला बोला ताई. ते ऐवजी तो घ्यायचा. तो नेहमी विद्यार्थ्यांना उपदेश करतो की. हा, ते मी करतो. सगळं वाक्यच सुधारतो मी ते. चालेल. त्याच्यात एक चुका नाही, अनेक ठिकाणी चुका आहेत त्या. वाक्य मोठं होतं पण भाषांतराला एवढं अवघड नाही वाटलं. हा, समजायला अवघड नाहीये. पण हे जर का आता मी तुम्हाला हे वाक्य दिलं असतं मराठीत आणि सांगितलं असतं संस्कृत लिहा, तर अवघड गेलं असतं. तर अवघड गेलं असतं. म्हणजे आपली सगळ्यांची विकेट गेली असती. हो. हरकत नाही, हीच तर मजा आहे आपल्याला शिकण्यात. आपल्याला आपली झालेली फजिती दिसते आणि कित्येक वेळा ती इतर विद्यार्थ्यांच्या समोर झाली की आपल्याला अजून जास्त हसू येतं. वाईट असं वाटतं कधी कधी का खूप सोपे शब्द होते पण तरी आले नाही आपल्याला ते. हरकत नाही, आपल्याला वयाचा देखील फरक पडतो ना ताई. मग आता काय आपली बुद्धी तीक्ष्ण राहिलेली नाहीये. हा, आणि ही सगळ्यांना लागू आहे. म्हणजे आता आपण सगळेजण बहुतेक करून वय वर्ष 45-50च्या पुढचे असावेत, असो. हो. हा, मग काही वाईट वाटून घ्यायचं नाही. नाही, वाईट नाही, पण सर 40 मिनिटं जे जातात ना, ते दिवसभराला पूर्ण दिवसभरात म्हणजे काही ना काही त्याच्यातलं आठवत असतं, त्यांची आठवण होत असते, त्याच्यामुळे छान वाटतं. काही शब्द तोंडात घोळतात. हा, आपल्याला म्हणून तर सगळ्यांना विद्यार्थी बनायची सुवर्ण संधी मिळाली आहे, तर छान बनून घ्यायचं आपण. हो, चालेल. आता 1च मिनिट राहिलाय म्हणून मी काही पुढचं करत नाही. पण एक प्रश्न विचार, वर्तते आणि अस्तीमध्ये एक्झॅक्ट काय फरक आहे? काही तसा फरक नाही, पण जनरली वर्तते जो असतो ना, तो निर्जीव वस्तू जेव्हा